बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. बातम्यांचं अर्धशतक. ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेरचा पोलीस बंदोबस्त वाढवलाय. भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून प्रशासन अलर्ट. नागपूरमध्ये सुरू असलेल्या ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे. ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या भेटीच्या नंतर उपोषण मागे. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्याकडून उपोषण मागे घेत असल्याची घोषणा. सरकारकडून ओबीसींच्या 12 मागण्या मान्य. ओबीसी वसतिगृहासाठी नागपूरमध्ये 2 इमारती उपलब्ध करणार. ओबीसी मंत्री अतुल सावे यांचं आश्वासन. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसी आंदोलकांच्या भेटीच्या वेळेला मंत्री अतुल सावेंचं वक्तव्य. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या मागण्यांच्या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याची सावेंची प्रतिक्रिया. ठाण्यातील शहापूर तालुक्यामध्ये ओबीसी समाजाकडून शिवतीर्थावरती साखळी उपोषण सुरू. सरकारनं मराठा आंदोलनाच्या संदर्भात काढलेल्या जीआरचा समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. सरकार मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावू इच्छित आहे का, असाही सवाल. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळाल्यामुळे ओबीसी समाज आक्रमक. मोटरसायकल रॅली काढत ओबीसी आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. जीआरची प्रत मंत्र्यांना दाखवत नसतील तर भुजबळांनी मंत्रिमंडळामध्ये राहून अर्थ नाही. हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. आपण ओबीसींना न्याय देऊ शकत नसाल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि ओबीसींचं नेतृत्व करा, असा सल्ला राठोड यांनी भुजबळांना दिलाय. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. आंदोलनाच्या नंतर जरांगेंवरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली. मुंबईमधल्या सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. सिडकोच्या 5,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याची उच्चाधिकार समितीकडून दखल. मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशीचे निर्देश. आमदार रोहित पवार यांची एक्स पोस्ट करत माहिती. या पोस्टमध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना टोला. आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात. मुंबई उच्च न्यायालयाच्या जवळ पार्क केलेल्या एका वाहनामधून सध्या गॅस गळती होतीये. गाडीच्या सीएनजी किटमधून ही गॅसची गळती होत असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाचे जवान सध्या घटनास्थळी दाखल झालेत. मुंबई विद्यापीठाचा परिसर असल्यामुळे या ठिकाणी घबराटीचं वातावरण सध्या पसरलंय. पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. धर्माच्या आधारावरती टाउनशिपची मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे. मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारकडे अहवाल मागवला. हलाल लाईफस्टाईल टाउनशिपवरून आयोगाने सवाल विचारले. धर्मावरून आधारित टाउनशिप उभारून भेद निर्माण केल्याचा आरोप आहे. कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता. आता दिवसाला 9 तासांच्या ऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद. त्यामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होईल. कामगार मंत्री आकाश खुंडकर यांची माहिती. सिंधुदुर्गाच्या कुडाळ नगरपंचायतीमधील भाजपच्या 6 नगरसेवकांचं निलंबन. शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये उडबस असते. शिवाय त्यांनी भाजपच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्याचं म्हणत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या नगरसेवकांना निलंबित केलंय. दिशा समितीच्या बैठकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झाले. अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेतलंय. संविधानापेक्षा तुम्ही मोठे झालात का, असाही सवाल विचारलाय. चंद्रपूरमध्ये भाजपच्या 2 गटांमध्ये संघर्ष. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत स्टेज लावण्यावरून मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार असा वाद. त्यामुळे यावर्षीच्या मिरवणुकीमध्ये जोरगेवार आणि मुनगंटीवार यांचे स्वतंत्र स्टेज असतील का, याकडे लक्ष. मनसेमधून अकालपट्टी झालेल्या वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश लांबणीवर. आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार होता. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित. राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार असणार एकूण 24 प्रभाग. 23 प्रभाग 4 सदस्यीय तर 1 प्रभाग 3 सदस्यीय. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलंय. एकूण 21 प्रभाग निश्चित असून 2017 मधील साधारण रचना कायम. नागरिकांच्या हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचना जाहीर. 78 नगरसेवकासाठी एकूण 20 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना. परभणी महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. 2017च्या निवडणुकीच्या नुसार ही प्रभाग रचना असेल. परभणी शहरामध्ये एकूण 16 वॉर्ड असून 65 प्रभाग.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. 17 प्रभागांसाठी 68 जागांवरती निवडणूक होणार असून 4 सदस्यांचा प्रभाग असणार आहे. आगामी मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावरती नागरिकांकडून आक्षेप. आतापर्यंत 359 जणांनी हरकती नोंदवल्या. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग रचनांच्या हरकतीसाठी आजचा अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत 74 हरकती प्रशासनाकडे प्राप्त. 13 दिवसांमध्ये 74 हरकती प्राप्त. 22 ऑगस्टला झाली होती नाशिक महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर. पुण्यामधील कोरेगाव पार्कमधील कोपा मॉलमध्ये देशामधील 4थं ॲपलचं स्टोअर आजपासून सुरू होत आहे. यामुळे ॲपलची नवनवीन प्रॉडक्ट्स एकाच छताखाली ग्राहकांना उपलब्ध होतील. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाढवण ते तवा या दरम्यानचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय. त्यामुळे वाढवण बंदर ते तवा हे 1.5 तासांचं अंतर आता 30 मिनिटांमध्ये पार करता येईल. नागपूरच्या सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे लोखंडी मशीनचे मोठमोठे तुकडे हे थेट महामार्गावरती जाऊन पडले. स्फोट झालेल्या बाजारागाव कंपनीला बच्चू कडू यांनी भेट दिली आहे. थातुरमातुर कारवाई नको तर कंपनीच्या एमडीवरती गुन्हा दाखल व्हायला हवा. बच्चू कडूंची मागणी. कारवाई न झाल्यास एमडीच्या घरामध्ये शिरून मारण्याचा इशारा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याकडून सोलार ब्लास्ट झालेल्या ठिकाणी पाहणी. जखमींची अनिल देशमुख यांनी विचारपूस केली आहे. किरकोळ वादामधून मित्राची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली आहे. विजय काळे असं मृत तरुणाचं नाव आहे. बीड शहरामधली ही घटना आहे. हत्या केल्याच्या नंतर आरोपी विजय गायकवाड हा फरार झाला. मोठ्या शिताफीनं पोलिसांनी त्याला अटक केली आहे. भरधाव कंटेनरनं 6 जणांना जागीच चिरडलं. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरची या भीषण अपघाताची सीसीटीव्हीची दृश्य सध्या समोर आलेली आहेत. पोलिसांकडून गुन्हा दाखल. अधिकचा तपास सुरू आहे. टिपेश्वरवरून आलेल्या वाघाचा धाराशिवमध्ये 6 महिन्यांपासून मुक्काम आहे. धाराशिव जिल्ह्यामधील वरवंटी गावातील डोंगरावरती एका तरुणाला वाघाचं दर्शन झालं. व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद. नोकरीचा आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या 2 जणांना अटक. पोलीस असल्याचा तसेच राजकीय नेत्याचा सुरक्षा रक्षक असल्याचं भासवून 18 जणांची फसवणूक. मुंबई गुन्हे शाखा कक्ष 6ची कारवाई. राज्यामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. मोठ्या धरणांमधला पाणीसाठा 93.12%, मध्यम प्रकल्पामधला पाणीसाठा 77.83%, तर लघु प्रकल्पांमधला पाणीसाठा 57.18%. नंदुरबारला हवामान खात्याचा 4 आणि 5 तारखेचा ऑरेंज अलर्ट आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मागच्या 4 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पालघर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा हजेरी. सध्या पडत असलेला पाऊस भाताच्या पिकासाठी पोषक आहे. पावसाचा जोर वाढला तर पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. वसई विरारमध्ये सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात होतीये. नालासोपारामधल्या काही सखल भागामध्ये पाणी साचलंय. पाऊस ओसरलेला असला तरी सुद्धा पैनगंगा नदी अद्यापही खवळलेली दिसतेय. नदीला अद्यापही पूरसदृश्य पाणी आहे. आज सकाळची सहस्त्रकुंड धबधब्याची ही दृश्य. वाशिम जिल्ह्यामध्ये सतत बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यामधले नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी धबधबे सुद्धा प्रवाहित झालेत. मानोरा तालुक्यामधील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय आणि धबधब्यावरती आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. नाशिकमधलं गिरणा धरण 95.75% क्षमतेनं भरलंय. गिरणा नदीमध्ये 28,316 लिटरनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वर्ध्याचे खासदार अमर काळे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन नुकसानीची पाहणी. जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांसोबत फोनवरून चर्चा करत तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दिल्लीमधून जी यमुना नदी वाहते या यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. पाण्याची पातळी 205.33 मीटरपेक्षा अधिक सध्या झाली आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. मठ बाजार परिसरामध्ये यमुनेचं पाणी शिरलंय. पुराच्या पाण्यामुळे रस्ते आणि इमारती पाण्याखाली. दिल्लीमधल्या अलीपूर इथे उड्डाणपुलावरती चेंगराचेंगरी. राष्ट्रीय महामार्ग 44 वरच्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. दिल्लीमधील पावसामुळे उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला.
6 सप्टेंबरला जेपी नड्डा भाजप खासदारांची भेट घेतील. जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होईल. ईडीकडून शिखर धवन याची चौकशी. ऑनलाईन बेटिंग ॲपच्या प्रकरणामध्ये ईडीकडून ही चौकशी होते आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारत विरोधी बडबड अद्यापही सुरू आहे. भारतावरील आयात शुल्क आणखी वाढवण्याचा इशारा. रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर आणखी प्रतिबंध लावू, ट्रम्प यांचं विधान. मोदींनी ट्रम्पशी बोलण्यासाठी नकार दिला आणि त्यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केलं नाही, म्हणून ट्रम्प केवळ त्यांच्या वैयक्तिक नाराजीमुळे भारतासारख्या प्रमुख मित्रापासून वेगळे राहत आहेत. हे मूर्खपणाचं परराष्ट्र धोरण आहे. अमेरिकेचे डेमोक्रॅटिक नेते ॲडम स्मिथ यांचं वक्तव्य. मोदी आणि पुतीन यांच्या भेटीच्या नंतर आता भारत S-400 एअर डिफेन्स सिस्टीम आणखी विकत घेण्याची चर्चा आहे. रशियाच्या लष्करी अधिकाऱ्याचा दावा. 2026-27 पर्यंत हा पुरवठा पूर्ण होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये पतीनं समोसे आणले नाहीत, यामुळे संतापलेल्या पत्नीनं माहेरच्या कुटुंबियांच्या मदतीनं पतीला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय आणि या प्रकरणामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालाय. आणि धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ओबीसी समाज आक्रमक झाला होता. मराठा समाजाला देण्यात आलेल्या GRची त्यांनी होळी केली आहे.